मंडळी नमस्कार. सकाळ झाली, रात्री दीपोत्सव साजरा केलो आणि आता सकाळी परतीच्या प्रवासाच्या आधी बघा सगळ्यांनी चहा वगैरे करून बिस्किट वगैरे. पाठीमागे रांगणाई मंदिर आहे, इकडे पणते वगैरे सगळे उचलून सगळा झाला. रांगणाई मध्ये रात्री दाखवू भेटत नाही. रांगणाई मंदिरच्या बाजूकच हनुमान मंदिर आहे छोटासा, आणि इकडे जेवण करण्यासाठी जागा असा शेड वगैरे. जर कोण नवीन येत असाल तर सगळी व्यवस्था असा, फक्त सामान घेऊन येऊ वया. टोप घेऊन येऊ आहे स्वतः. बाकी सगळी इकडे व्यवस्थित जागा असा, काय प्रॉब्लेम नाही. वस्तीसाठी जर स्टेसाठी येत असाल तर इकडे रांगणाई मंदिर मध्ये, इकडे हनुमान मंदिर मध्ये झोपाच्यासाठी पण जागा असा, काय प्रॉब्लेम नाही. बाकासूर बघा कसे बसलेत खाव. हे मोठं बाकासूर, डोळे उघडतात रे, डोळे बंदच दिसतात त्याचे. युट्यूबर दोघं एकटे बसलेत, मालवणी गोल्स आणि कोकणी माणूस. एक मालवणी आणि एक कोकणी. मंडळी आमचं हे ब्लॉग तुमका कसं वाटलं नक्की सांगा. रात्री पूर्ण करूक भेटाक नाही कारण मोबाईल स्विच ऑफ झालेलो, त्यामुळे बॅटरी चार्जिंग नव्हती, त्यामुळे पूर्ण करूक भेटाक नाही. थोडं जेवढं शक्य होतं तेवढं केलं, तुमका पण दाखवतो प्रयत्न केलो. रांगणागड दीपोत्सव ह्यो कार्यक्रम कसं वाटलो नक्की कमेंट करून सांगा. चॅनल सबस्क्राईब केलं नसाल सबस्क्राईब करा. हे पाठीमागे जर दिसतं रांगणाई मंदिर, रांगणाई मंदिरच्या बरोबर समोर एक सुंदर तोफ बघा इकडे पाठीमागे दिसता, तोफ ठेवलेली आहे. आणि इकडे दीपमाळ सुद्धा, दीपमाळेचं बांधकाम अजून पण, दीपमाळेचं बांधकाम अजून पण अतिशय सुंदर पद्धतीने असा मजबूत. त्यानंतर मात्र केलेला बांधकाम ह्या पडता आपला ती गोष्ट वेगळी. इकडे रांगणाई मंदिरच्या बाजू घे बघा, इकडे दिसतं छोटासा हनुमान मंदिर आहे, आणि तिकडे खाली तिकडे महादेव मंदिर सुद्धा. आता आपण तुमका दाखवतो प्रयत्न करतोय. दाखवची होती तोफ बघा, अतिशय सुंदर. आतमध्ये गोळा ही तोपा दारू सगळ्यांनी पांढरी पांढरी अजून टोप धुतात ते जातो. हे बघा चहा केली सकाळी, त्याचे टोप धुतात. हे दोन पोरगे आहेत ना, अतिशय सुंदर पोरगे आहेत, खूप कामाचे पोरगे आहेत. म्हणजे त्यांका काम करूच सांगूचाच लागत ना. आता चहा केली, चहा सगळ्यांनी पिली, टोप घेऊन बघा कसे वाटेक लागले सर. आम्ही टोप धुतलो म्हणागलाय, दुसऱ्या टोप धुकत देऊक तयार नाही. असे पोरगे असले ना तर सगळे प्लॅन एकदम सक्सेस होतं. हे बघा त्यातलो ह्यो जो पोरगो दिसता ना, हर्षद तुळसकर, खूप कामाचो पोरगो. चंद्रा काकांचो पोरगो, आणि ह्यो समीर काकांचो पोरगो. ह्यो जरा लांब पळता, पण ह्यो बघा कसं मन लावून काम करता. तुमका दाखवतोय झूम करून. हे असे पोरगे प्रत्येक ग्रुपात गाव आहे. जेवण करूक पण उत्सुक, भांडी धुक पण उत्सुक. अतिशय सुंदर जेवण केलेले आणि भाजी अप्रतिम. हर्षिया झाले 50 दिया. हा त्याची स्तुती किती केलंय ती बघ मरे. खोटी ती पण खोटी ती पण. म्हणजे आता आपण इलो तळ्याकडे. इकडे या साईडला तळा बघू शकता. या तळ्यामधलाच पाणी सगळं पिण्यासाठी वगैरे, किंवा तिकडे झऱ्याचं पण पाणी पिण्यासाठी वगैरे वापरू शकतो आपण. जर कोणी आलात रांगणागडावर, तळ्यामध्ये पोहण्यासाठी फक्त उतरू नका. तळा खूप खोल आहे आणि पाणी पिण्यासाठी वगैरे वापरतो. आणि तळ्याच्या या साईडला महादेवाचं मंदिर. आपलं शिवाजी महाराजांच्या कुठल्या पण किल्ल्यावर गेलात तर महादेवाचं मंदिर ह्या भेटताला. बांधकाम त्याचं नंतर केलेलं हा, पुरातन बांधकाम नाही हा शिल्लक, पण ठीक आहे. वरती छप्पर वगैरे पण असा.
आणि महादेवाचं मंदिर बघा इकडे बघू शकता पाठीमागे. आतमध्ये जाऊन दाखवूया तुमका. महादेवाचं मंदिर आणि साईडने पण बांधकाम केलेला. आणि हे बघा हे मंदिराचा अगोदरचा बांधकाम बघा. हे काही अवशेष शिल्लक असत त्यातलं जो एक खांबा दगड पण बघा आणि त्यावरचं कोरीव काम. त्यानंतर इथे पण एक खांब शिल्लक हा. नाही नाही इकडे नाही. हे बघा सगळे खांब शिल्लक असत. पण ह्या बाकीचा बांधकाम या नंतर केलेला. बाहेर फिरून बघूया आधी काय दिसतं का. इकडे फोटोशूट करतात. इकडे महादेवाच्या मंदिराच्या पाठीमागून बघा अगदी सुंदर सह्याद्रीचा दर्शन होता. मस्त दिसत. चला आता मंदिराच्या आतमध्ये जाऊन आपण बघूया. आता आपण येलो मंदिराच्या आतमध्ये. महादेवाचं मंदिर. इथे नंदी आहे पहिलं सुरुवातीला आणि महादेवाची पिंडी. इथे पण खांब बघा हे मंदिराचे अवशेष म्हणून असंच शिल्लक. आतमध्ये जेवण करूच्यासाठी चूल वगैरे केलेली होती ती काढू ना तशीच ठेवल्याने. इकडे कचरो पण आहे तो आपण बघूया. बाहेर नेऊया बॉटल वगैरे. तर हा होता रांगणागडावरचा महादेव मंदिर. बघूया अजून खाली जाताना प्रवेशद्वार वगैरे. येताना काल उशीर झालो संध्याकाळी खूप लेट झाला. सगळे कामावरून येले आणि त्यानंतर इकडे येलो. त्यामुळे आज तुमका प्रवेशद्वार वगैरे ज्यांनी बघितला त्यांनी बघितलं. ज्यांनी नाही बघितलं त्यांना प्रवेशद्वार वगैरे दाखवण्याचा प्रयत्न करूया. मंडळी हा रांगणागडाचा प्रवेशद्वार. या बाजूक बघू शकता. तर जसा बांधकाम असा तसा व्यवस्थित हा. पण या बाजूचा बांधकाम पूर्ण ढासळ. याच्या आधी पण मी एक व्हिडिओ टाकलेला आहे. इकडचा बांधकाम आणि तिकडची तटबंदी. ज्यावेळी आम्ही पहिल्या 6 वर्षापूर्वी दसरा महोत्सव करून गेलेलो त्यावेळी जसं इकडे बांधकाम तसाच संपूर्ण बांधकाम होता. आम्ही वरती चढून वगैरे तोरणं वगैरे सोडलेली होती. हार वगैरे व्यवस्थित प्रॉपर सोडलेले होते. त्याचा पण फोटो भेटलो माझ्याकडे असतो टाकतोय मी तो पण बघा. आणि इकडे पूर्ण पाठीमागे जर बॅक साईडला बघितलं तिकडे तर पूर्ण सगळा बांधकाम ढासळला आणि इकडे कुणाचाही काहीही लक्ष नाही. शिवप्रेमी काय करू गेले तर त्यांना परमिशन नाही, परवानगी नाही. नाहीतर तसा जमात तसा शिवप्रेमी पण काय ना काय करत असतो आम्ही आमका जमात तसा. पण ते आमका परमिशन नाही फक्त साफसफाई तोडल्या आणि रान काढल्याशिवाय. त्यामुळे अशी प्रत्येक गडावरती किल्ल्यावरती काय नाही काय पडझड होत असतात. इकडे कोणाचंही काहीही लक्ष नसतं. इकडे बांधकाम ह्या पण पडण्याच्या मार्गावर आहे बघा वरती. आता 2025 इकडे बांधकाम असा शिल्लक. आता अजून 2 वर्षांनी किंवा 1 वर्षांनी बघितलं तर वरचो भाग ढासळलेलो असतो आणि इकडे पण कोणाचं काहीही लक्ष नसतं. इकडे पण बघा आम्ही ज्यावेळी पहिल्यांदा गेलेलो दसरा महोत्सव करू त्यावेळी हो जो भाग दिसता बुरुजाचो हे बघा हे बुरुज हे असं पूर्ण असं बांधकाम इकडे असा बांधकाम होता. हे आता पूर्ण ढासळला आणि इकडे कोणाचं काही अजिबात लक्ष नाही. तर पुरातत्व खात्यान पण जरा याची दखल घ्यावी आणि काहीतरी पावलं उचलावी जेणेकरून रांगणागड आमच्या पण लहान मुलांना किंवा आमच्या पुढच्या पिढीला बघता यावा. जसा आहे तसा अवशेष नाही. तर त्यासाठी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. व्ह्यूजसाठी नाही पण निदान गड किल्ल्याचं संवर्धन होण्यासाठी तरी मदत भेटत. कोणतरी जागे होती. आपण पण जरा प्रयत्न करूया आपला वैभव टिकवण्यासाठी. छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांनी रक्त सांडला या गड किल्ल्यांसाठी.
आपलं पूर्ण आयुष्य अर्पण केला. आपण एवढे तरी प्रयत्न करूया की त्यांनी जो आपल्या वारसा दिला तो तरी टिकवण्याचा प्रयत्न करूया. निदान त्यासाठी तरी आपण प्रयत्न करूया. आणि प्रत्येक शिवप्रेमी किंवा गडकिल्ले फिराक येतात त्यांना पण आमची विनंती असतली की आतमध्ये पण आम्ही बऱ्याच ठिकाणी बघितलं की सगळीकडे पाण्याचे बॉटल्स किंवा बिस्किटचे पुडे वगैरे खूप काही कचरा वगैरे पडलेलो असतं. तर एका ठिकाणी कोपऱ्यात कुठेतरी ठेवा किंवा त्याका आग लावा. पण असं काहीतरी बाटले वगैरे काय टाकू नका, पाण्याचे बॉटल्स किंवा खाऊचे बिस्किटचे पुडे वगैरे. आपलेच गड किल्ले असतात, आपलं घर समजून आपण स्वच्छता किंवा साफसफाई ठेवूया. आपणच आपला वैभव टिकवला नाही तर आपल्या पुढच्या पिढीक फक्त चौतुरे आणि त्याचे अवशेष बघूक मिळतले. याची सुद्धा सगळ्यांनी आमची विनंती समजाय का आणि विनंतीक मान द्या आणि आपले गड किल्ले स्वच्छ ठेवूया आणि वारसो आपलं जपूया आपल्या पुढच्या पिढीसाठी. म्हणजे या बाजूने या रस्त्याने आपण इलो आता आणि हे बघा इकडे बुरुज वरती बघू शकता, वरती झेंडो असतात. दरवेळी आम्ही इलो का एक झेंडो लावून जातो इकडे वरती. यावेळी आणूक विसरलो घाई गडबडी दिल्यामुळे. आणि इकडे बघू शकता ही तटबंदी जी होती ही अतिशय सुंदर बांधकाम होता ज्यावेळी आम्ही पहिले यायचो त्यावेळी 5-6 वर्षापूर्वी. पण आता सगळा ढासळत चालला. याच्यावर खूप व्हिडिओ केले पण ते काय उपयोग नाही, त्यांच्यापर्यंत पोचत नाही की पोचून ते दुर्लक्ष करतात माहिती नाही. पण ह्यो व्हिडिओ नक्की ज्यांच्यापर्यंत पोचता त्यांनी सगळ्यांनी शेअर नक्की करा. लाईक नको करू, कमेंट नको करू, पण व्हिडिओ शेअर करा जेणेकरून जेवढं जास्त व्हायरल होईल तेवढं कोणतरी काहीतरी दखल घेतली तर घेतली. दखल घेऊ दे नको घेऊ दे पण प्रयत्न करणं आमच्या हातात हा. जेवढा शक्य होईल गड किल्ल्यांसाठी तेवढा आम्ही करतो. आणि ही काहीतरी आमच्या पुढच्या पिढीक बघूक मिळायचं आणि हो वारसा जो आमका छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांनी दिलो तो शेवटपर्यंत जास्तीत जास्त वर्षापर्यंत टिकवून ठेवायचो प्रयत्न आमचा. त्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करा. घरात बसून आपण व्हिडिओ शेअर तर नक्की करू शकतो, सोशल मीडियामध्ये तेवढी ताकद आहे. कारण रांगणागडाक पण एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये खूप महत्त्व होता. इतिहासामध्ये अशी पण दखल मिळतं की छत्रपती शिवाजी महाराज काही दिवस 3 दिवस इथे वास्तव्य केला असा पण पुरावा असा इतिहासामध्ये. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शात पावन झालेल्या या गड किल्ले जपूचा प्रयत्न आपण करूया. तर व्हिडिओ नक्की पुन्हा सांगते नक्की शेअर करा व्हिडिओ, जेणेकरून काहीतरी याच्यावर कोणीतरी उपाययोजना करूची आणि गड किल्ले जपायचो प्रयत्न करूया. तर धन्यवाद मंडळी. ह्यो तो आमचो 2025 वर्षाचो दीपोत्सव सोहळो. जेवढं दाखवचो शक्य होय तेवढं तुमका पण अनुभव भेटू दे म्हणून ह्यो व्हिडिओ करतो प्रयत्न. तर व्हिडिओ आता बस करूया कारण जास्त मोठं होक नको व्हिडिओ, त्यामुळे व्हिडिओ पुरे करूया. आता इकडून आपण किल्लो उतराक सुरुवात करतो. पाय उतार होक इकडून आणि एक अर्धा पाऊण तास किंवा 1 तासात आपण खाली पोचू. तर व्हिडिओ जर आवडलो तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनल. करूक नसा तर असेच गड किल्ले किंवा कोकणातले काही सण किंवा उत्सव जे काही असतील ते बघूक मिळतील आमच्या चॅनलवर. तर नक्की व्हिडिओ आणि व्हिडिओ महत्त्वाची गोष्ट शेअर करा. कारण ही गड किल्ल्यांची जी पडझड होता किंवा गड किल्ले जे आता ऱ्हास होण्याकडे चालले असं म्हटलं तरी वावग्या ठरायचं नाही. कारण आम्ही आमच्या डोळ्यासमोर बघतो आणि दुःख होतं आमका की काही वर्षापूर्वी आम्ही जर बघितला तर आमच्या पुढच्या पिढीक अर्धा तरी बघूक मिळत की नाही. मग याचा एक कुठेतरी खंत वाटतं. म्हणून हे प्रयत्न जेवढं आमच्याकडून होय तेवढं आम्ही करत असतो. वर्षातून 2-3 वेळा 3-4 वेळा येऊन आम्ही प्रयत्न करत असतो. झाडे लावतो किंवा साफसफाईसाठी वगैरे पण येत असतो वेळात वेळ काढून. हे इकडे बघू शकताय सगळे यंग असं हे तरुण पिढी असा त्यांना घेऊन काहीतरी करण्याचा आमचा प्रयत्न नेहमीच असता. त्यांची शाळा किंवा काही जण कामाक जाणारे असतात तर त्यांना सगळ्यांका जसं वेळ भेटत तसे आम्ही येऊन काही ना काही करण्याचा प्रयत्न करतो. तर ज्यांका इथे येऊन काम करणं किंवा काही करणं शक्य होत नाही त्यांनी घरी बसून एकदा व्हिडिओ तरी शेअर करा, जेणेकरून पुरातत्व खात्या किंवा आपले कोण नेते वगैरे असतात त्यांना जाग येऊची आणि किल्ल्याची पडझड थांबूची आणि किल्लो रांगणागड किंवा अजून काही किल्ले जसे असत तसेच पुढच्या पिढीक आपल्या बघूक मिळायचे एवढीच नम्र विनंती. तर व्हिडिओ स्टॉप करतोय. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.